नमस्कार प्रेक्षकांनो, स्टार प्रवाहावरील लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आगामी भागात आपण पाहणार आहोत की वसुंधरा ही रम्याला बोलते, रम्या या वर्षीचा शेवट खूपच गोड झाला आहे. त्या चौघांना वेगळं करून आणि आता नवीन वर्षाची सुरुवात ही तुझ्या व पारच्या नवीन नात्याने सुरुवात होणार आहे. आणि दोघीही अतिशय आनंदित होतात. तिकडे आपण पाहतो जेव्हा मानिनी आणि बाबा हे नंदिनीला फोन लावतात आणि नंदिनीला मानिनी ही खोटं सांगते. जीवाची तब्येत ही खूपच खराब झाली आहे, तू त्याला भेटायला येशील का? थोडा वेळ त्याला बरं वाटेल. आणि तेव्हा नंदिनी बोलते, हो मी त्यांना फोन करणारच होते, त्यांच्याकडे एक माझं महत्त्वाचं काम आहे. तर इकडे आपण पाहतो घरामध्ये पार्थ देशमुखाच्या नावाने एक पार्सल आलेलं असतं आणि त्याला विचारलं जातं. पार्थ बोलतो, नाही मी हे पार्सल मागवलंच नाही. तेव्हा डिलिव्हरी बॉय ह्या काव्याला फोन लावतो आणि काव्या ही पार्थला सांगते, तुम्हाला आठवतं का तुम्ही माझ्यासाठी एक स्पेशल असा रेड वेल्वेट केक मागवला होता आणि तेही तुमचे नाव न सांगता. आता मी तुमच्यासाठी देखील पेस्ट्री मागवली आहे, आता तुम्ही ती पेस्ट्री स्वीकारा. आणि तेव्हा पार्थ देखील विचारामध्ये पडलेला असतो, तो काहीच उत्तर देत नाही. त्यानंतर आपण पाहतो घरामध्ये सर्वांच्या समोर रम्या आणि वसुंधरावर रागवतो आणि बोलतात, तुम्ही आमच्या घरामध्ये लुडबुड करू नका, आमच्या घरातल्या कुठल्याही विषयामध्ये तुम्ही नाक खुपसू नका. आणि बाबा हे सर्वांना बोलतात, घरामध्ये जे काही झालं ते अगदी योग्य झालं आहे. बरं झालं जीवा आणि काव्याचा भूतकाळ आपल्यासमोर आला, परंतु मला एक प्रश्न पडला आहे, तशा अवस्थेमध्ये काव्या व जीवाचे फोटो घरामध्ये आणले कोणी? आणि तेव्हा वसुंधरा ही आपली नजर चुकू लागते. मानिनी व सर्वांना वसुंधरा आणि रम्यावर संशय येऊ लागतो. आता येणाऱ्या भागामध्ये विक्रांत रम्या आणि वसुंधराला घराच्या बाहेर काढणार का, हे पाहणं अतिशय रोचक ठरणार आहे. तुम्हाला जर आपला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.